गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आपण आता निघालोय नाशिकला. आपण इथून रूम सोडतोय. नाशिकला जाऊन आपण 2-3 ठिकाणं ठरवलेत तिकडे जायचं. हे हॉटेल जिथे आपण थांबलो होतो. थँक्यू. मेन हायवेवरून आपण जाऊन नाशिकसाठी काहीतरी ट्रान्सपोर्ट बघणार आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता फ्रेंड्स इथे. म्हणजे एकच दिवस आपण थांबलो, बट असं वाटलं की कमी बजेटमध्ये चांगल्या फॅसिलिटीज पण होत्या आणि रूम पण छान आहे. होत आहेत फ्रेंड्स 12:15 दुपारचे. आपण बॅगच घेऊन डायरेक्ट नाशिकला इथून फिरवतात पॉईंट्स तिथे जाणार होतो, बट आपण काय ठरवलं, नाशिकला जायचं, स्टे करायचा, म्हणजे थांबायचं, हॉटेल बघायचं, फिरायचं वगैरे आणि मग उद्या सकाळी निघायचं. हे आता 80 मध्ये 50च द्यायला पाहिजे. शिर्डीतून निघण्या अगोदर फ्रेंड्स पूजाला काही शॉपिंग करायची, जी आल्यापासून तिची इच्छा होती. आता ती करू शकते, तर ती त्या सगळ्या गोष्टी घेते. 7,000 रुपये झालं की अजून बाकी आहे? नाही झालं. चल 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 चल. शिर्डी सोडतोय फ्रेंड्स आपण. कसं वाटतं पूजा? थोडंसं मॅड केली. परत येऊ नक्कीच. आता तर अंदाज पण आले. कसं काय करायचं शिर्डीमध्ये आल्यावर. त्या होप सो आपले जे शिर्डीचे जेवढे आता लगातार 3 ब्लॉग होते, त्यातून तुम्हाला ही काहीतरी इन्फॉर्मेशन पास आउट झाली असेल जी तुमच्या कामी येईल. काल फ्रेंड्स ॲक्च्युली आपण बाबांचं दर्शन घेऊन जेव्हा आपण रिटर्न लाईनमधून असं उलटं जस्ट फिरलो, तेव्हा येताना पूजा रडू लागली होती. मला असं वाटलं चल रडू दे, मन मोकळं करू दे. पण निघताना ना माझ्या पण डोळ्यात पाणी आलं की यार मला दुसऱ्यांदा बोलवून घेतलं तुम्ही. तर ते खरं थोडंसं मन भरून आलेलं तेव्हा. आणि असं वाटलं पण की मला परत बोलवा, लवकरात लवकर बोलवा आणि बोलवत राहा. खूप सारी डिवोटीज होते जे पूर्ण असं लोटांगण घालून पाया पडत होते, लेडीज जेंट्स. नाईस टू मीट यू ब्रो. थँक्स. झालं नाशिक. दीडशे नाही, विकतचा रेट 200 आणि बसने गेलं तर 200. तुम्हाला बसने चालतं की विकून चालायचं? बस म्हणजे ती आपली व्हाईट वाली का? गाडी म्हणजे कशी आहे? पेट्रोल विको कार विकत इकडे तिकडे बसवतात तो मेरे को रील दिखा दी है तुम्हारा. लॉइड. नाईस टू मीट यू. दिसलं नाही. थँक्यू. थँक्स अ लॉट लॉइड. थँक्यू ताई. तुमचं नाव? माझं नाव स्वाती आहे. थँक्यू. ते वडापाव खायचे असतात. बाय. आता पोचतोय. नाही झालं रूम झालं. पण याच्यात नाही होणार. नाही ताई, याच्यात नाही जायचंय. ती गाडी मागची. अच्छा, पार्टी इको आहे. बट सीटचे किती जातात? सीटचं आले तुम्ही पूर्ण किती तरी 200 रुपये घेतो आम्ही तो वाढवत नाही, कमी करत नाही आम्ही. आता स्पेशल जायचं स्टेशनला चाललो डायरेक्ट गाडी. चला मागे ना बस मागे. ओके ताई, तू मध्ये बस ना. मग तू बस पुढे. घेऊन बसा. दीदीला बसवा. उतरलो आपण नाशिक स्टेशनच्या जवळ. आता समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील आहे. आणि त्यात फ्रेंड्स कालचा ब्लॉग लेट जास्त आहे, त्यामुळे झाला ब्लॉग 12 वाजताच म्हणजे अपलोडिंगला ठेवलेला, बट त्याच्यावरती आलेला कॉपीराईट. स्पंजवाला कार्टून माहिती आहे तुम्हाला, बॉब द स्पंज करून काहीतरी, तर त्याची आपण काही म्युझिक क्लिप्स आपण काय ॲड केली होती. तर ते नंतरला मग व्हिडिओ पूर्ण तो डिलीट करून अपलोड झालेला आपल्याला नवीन परत टाकावा लागला. काय स्टेशनच्या बाहेरच आपल्याला दादा भेटले. तुमचं नाव? विवेक गायकवाड. तर ॲक्च्युली आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं, तर त्यांनी बऱ्यापैकी सॉल्व्ह केलं की कुठं थांबलेलं बरं पडेल आणि जिथे आपल्याला फिरायचं आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही इम्पॉर्टंट माहिती शेअर केली आपल्यासोबत. थँक्यू. मला तर वाटत तर नाही की आज काय फिरणं होईल, बिकॉज आता 3 वाजून गेलेत. स्टेशनच्याच बाजूला बस स्टँड देखील आहे. पहिलं तर आपल्याला ऑटो भेटली दादांकडून, तर त्यांच्या थ्रू आपण आलोय. पहिला ते आपल्याला फिरवणार आहेत काही इकडचे ठिकाणं. सगळ्यात अगोदर आपण आलोय मुक्तीधामला.
तुमचं नाव? प्रसाद. प्रसाद. तुमचं? धवल पाटील. हो, नाईस टू मीट यू. थँक्यू. चला हात हात हे बाय करा. हा अरे गेले तो. चल बाहेर भेटल्यावरती मिळू. हात आला. ओके बाय बाय. बाय करा दादा. बाय. बाय. एकदम कूल काम जागा होते, एकदम व्यवस्थित. मंदिराच्या आतमध्ये सगळे आरामात बसले. इथून दुसरा पॉइंट तो आपल्याला समजेल दादांकडूनच. सगळा संगम झालेला. कधी गेलो होतो महालक्ष्मीला पण बरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्येच गेलो होतो महालक्ष्मीला. आणि आता श्रावणातूनच त्र्यंबकेश्वरला बरोबर त्या सीझनला. आणि हे काहीच असं नाही की प्लॅन आहे. आपण जस्ट डिसाईड करतोय, थोडं डिस्कशन करतोय, निघतोय. हा बोला. मग काय पोटात काय खायचं कळतं पण. जेव्हा आपण इतरच काही दुकानं दिसते फ्रेंड्स, आणि तेवढाच मला लक्षात आला, खूप वेळ अगोदरपासून माझा एक टार्गेट होता नाशिकची भडंग खाण्यासाठी. ती घ्यायची आणि खूप घ्यायची, इतकी की लवकर संपायला नको. हे चूप नाही, मला पाहिजे. मी आपल्या इथं पण नाही सोपं लागते ते. मी अगोदर वर्षभराचा साठा तर नाही ठेवू शकत. वर्षभर नाही, ऍटलीस्ट 2-3 हफ्ते तरी चाललं पाहिजे. नरम होते ती. हा मग आपण डब्यात पॅक करून ठेवू. अरे एक 2-3 दिवसाची केली. तो तुझ्यासाठी वेगळं पॅकेट घे छोटासा. मला तसं पण नाही. मी माझ्यासाठी वेगळं घेतो. खाण्यात आपल्याला पाहिजे पण ती कुठं बघावं लागेल, कुठं भेटेल आता. तिकडे जायचं. इकडे येतात ना. मला पुढं थोडं काही. आता जायचं. व्हेरी शाबास. काय 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 दिसलं ते तरी सांग. काय काय काहीतरी पक्षी वगैरे दिसला असेल. करायचंय बस. टाक ना पाणी. तेव्हा तिथं उडी मारली बघ. बघितलं आनंद भाऊ. जास्त डीप आहे का मित्रा? डीप. अच्छा हाईट वर. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस आहे सिरियसली. तुझी चप्पल काढायचं? काढणार रे. हा ठीक आहे. चला चला पुढे. हात पकडा. घाबरायला लागले ते दोघी पण. तेव्हा छोटे पोरं खेळतात तिथे. खाली नको. हिला खाली उतरायचं.
पूजा पण तिकडेच गेली, ती घाबरून गेली तिकडे पाठी. तुमचं नाव? पवन जाधव. काय पवन? नाशिक मध्येच आहेत का? हा, आता एका दिवस तरी आहोत. थँक्यू. तर फ्रेंड्स, आपल्याला दादांनी एकदम सेफफुली आपण पंचवटीत पण थांबलो, इथं त्र्यंबकेश्वर वरती पण एकदम मस्तपैकी ड्राईव्ह वाईव्ह करून आणला. थँक्यू सो मच दादा. उद्या करू कॉन्टॅक्ट जर झालं सर. जेवायला निघालोय फ्रेंड्स आपण. बिग बॉस बघत होतो आतापर्यंत. भाऊचा धक्का जो चालू होता, ऍक्च्युली इथं भेटला आपल्याला. वायफाय वगैरे सगळं व्यवस्थित यूज होत आहे. आणि त्यासोबतच म्हणजे हॉटेलच्या समोरच आपल्याकडे हॉटेल्स वगैरे दुसरे पण जेवणाचे, हे सगळे ऑलरेडी खाली उतरले. तर फ्रेंड्स, आपल्या पाठी आहे त्र्यंबकेश्वरचा मेन एंट्रन्स. त्याच्या आतमध्ये मंदिर. तर आता तर मंदिर बंद झालं असेल वाटतंय, कारण की रात्रीचे होत आहेत आता 11. आपण सकाळीच निघणार आहोत बिकॉज उद्या मंडे. आणि मंडेला म्हणजे आजच, म्हणजे ज्या दिवशी ब्लॉग अपलोड केलाय मंडे, आणि मंडेच्या सकाळी सकाळी आय एम शुअर की फार गर्दी असणार आहे. तर एक आपण ऑनलाईन पासचं बघू, बिकॉज भाव्या पण असणार आहे आपल्यासोबत. सकाळीच आपण सगळे जाणार आहेत उद्या दर्शनासाठी. आणि फ्रेंड्स, जे छोटे मोठे आता क्लिप्स आपण बघितले ते ॲक्च्युली पूजाच्या फोनने शूट केले होते, बिकॉज आपला फोन झाला होता बंद संध्याकाळपासून. येताना ॲक्च्युअलमध्ये आपण फार एन्जॉय केली जी ट्रिप होती रिक्षामधून येण्यासाठी. हा पूजा, पूजा येताना किती थंडी वाजत होती? खूप जास्त. पण मजा आली की नाही? सकाळचा प्लॅन करतोय फ्रेंड्स आपण, इथून कुठे जाऊ काय नाही. आणि ॲक्च्युअलमध्ये हॉटेल्स फुल आहेत. रेअरली म्हणजे खूप मुश्किलने आपल्याला एक हॉटेल भेटलं आहे, ते पण समोरचंच जे हे वालं हॉटेल आहे तेच भेटलं आपल्याला. थोडंसं कॉस्टली पडलं बट ठीक आहे, कारण की त्याला पुढचे पण आहेत पण ते जरा कमी रेटमध्ये आहेत. बट म्हटलं चल, वायफाय पण आहे सगळं. काय काय बोलते तू? काय दुसरा सोमवार तीळ बोललीस ना मगाशी? तीळ काहीतरी बोललीस ना, ते काय? काय शिवमूठ, म्हणजे श्रावणामधलंच काय का? ओके. पण ते कसं जुळून येतं ना, आपण या दिवशी चाललंय सगळं बरोबर. बघितले बरोबर. ती आहे. ए ओगो, चल ते पण ते दादा ओरडतात ते. चल चला, ते त्यांचं आहे ना बेटा. आता तो उड्या मारून. हॅलो. असा काही होता फ्रेंड्स आजचा दिवस. त्याच्यामध्ये आपण काय काय केलं? काय केलं? सकाळी उठलो लवकर, रूम खाली गेला. त्यानंतर आम्ही शिर्डी टू नाशिकला आलो. नाशिकवरून मग आम्ही तिथे थोडंफार एक्सप्लोअर केलं. मीन्स काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, देन गोदावरी नदी. मला तर इतकं बरं वाटलं ती नदी बघून. ॲक्च्युअलमध्ये फार म्हणजे नद्या अशा वाहत्या नद्या होत्या, तुम्ही बघितलं असते. पण मन गोदावरी नदी प्लस 2 नदीचा संगम होतो तिथे. आणि तिथे असं ते लोक सांगत होते, स्थायिक लोक, तिथे नदीची पूजा होते रात्रीचे. मला बघायचं होतं पण इकडे निघायचं होतं म्हणून आम्ही तिथे जास्त नाही थांबू शकलो. आणि मग त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो. समथिंग 1.5 तासाचा ट्रॅव्हल करून. 1.5 तासाचा ट्रॅव्हल करून आल्यानंतर इथे आम्ही रूम बघितला. थोडंसं रूम ॲक्च्युअलमध्ये पहिला मी शोधत बसलो तिथे. जे होते ते थोडेसे असे नव्हते की आपण भाव्याला घेऊन आरामात तिथे हे करू शकतो. पण थोडंसं कॉस्टली, म्हणजे आपल्याला इथं 2200ला रूम पडलाय. जे की त्यांना मी विचारलं पण एवढा महाग का, पण ते बोलले की सीझन आहे. येस, आपण एवढंच की आपण रिक्षाने आलो ना, त्यामुळे आपण ती राईड एन्जॉय केली पूर्ण इथपर्यंत येण्याची, है ना. बघू आता काय रिसॉर्ट बघितलं आपण येता जसं होईल तसं बघू. पण श्री गजानन महाराजांचं संस्थान पण आहे कुठे ते ना माहिती. येताना पण मी एक बोर्ड वाचला होता तेव्हा, तिथे समोरच बोर्ड लिहिलाय श्री गजानन महाराज संस्थान. बट किलोमीटर पण नाही की काहीच नाही. बघू जमलं तर ते पण बघू, नाहीतर आपण निघू उद्या संध्याकाळ किंवा परवा सकाळपर्यंत मुंबईला. इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजचा ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स, कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल. आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा. येस, थँक्स अ लॉट. अरे चल, अरे गाडी चालली आता, काय चल कुठून. फ्रेंड्स, शिर्डीमध्ये कसे दिवस एक्सटेंड होत गेले ना, काय आयडिया आली. आता उद्या सकाळी गर्दी असणार आहे.
बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये. जमला आतमध्ये अलाव केलं त्यांनी तर आपण बघू त्र्यंबकेश्वरचे दर्शन तुम्हाला पण शेअर करू. आपलं रात्रीचं डिनर जिरा राईस, दाल तडका आणि रोटी. हा काय आज भाव्या पण बघा काय काय प्लेट. जुने मंदिर, 1000 वर्ष जुने मंदिर. कोणतं? त्र्यंबकेश्वर. गुगल सर्च चालू आहे आजकाल. पुढे जास्त इंटरेस्ट दाखवते अँड आय एम लाइकिंग इट. तर हॉटेल जे दादा आहेत त्यांनी भाव्यासाठी पापड आणून दिला आहे कॉम्प्लिमेंटरी आहे ना बेटा. तेव्हा तरी तिला कांदाच खायचा आहे.